सर्वांना जय भीम. बहुजन संघटक पेजवरती आज हे जे फेसबुकच्या माध्यमातून व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झालेला आहे, अर्थात 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्या राज्याभिषेकासंदर्भात उद्या राज्याभिषेक सर्व महाराष्ट्रामध्ये साजरा होतो, रायगडावरती साजरा होतो. याच संदर्भामध्ये आपण विषय घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला विषय आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काय विचार होते, हा विषय घेऊन आजचं हे व्याख्यान होणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे. वेळोवेळी शिवाजी महाराजांच्या कार्यांचा संदर्भामध्ये लेखन केलेलं आहे. वेगवेगळ्या त्यांच्या पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख येतो. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे जे मत व्यक्त केलेले आहे. आजचा विषय त्यांच्याच एका पुस्तकातील हा विषय आहे. हे जे पुस्तक आहे शूद्रपूर्वी कोण होते, या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 14 पानं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर लिहिलेली आहे. या संदर्भामध्ये या शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांसंदर्भात काय लिहिलेलं आहे, त्यांच्या राज्याभिषेकावर काय लिहिलेलं आहे, हा आजच्या बोलण्याचा विषय आहे. राज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला उद्या राज्याभिषेकाचा दिन आहे आणि तो साजरा होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला हा विषय घेऊन आपण बोलत आहोत. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख आणि त्यांच्या संदर्भातलं जर आपण बघायला गेलं, मुळात बाबासाहेब आंबेडकरांना जी स्कॉलरशिप दिली गेली, सयाजीराव गायकवाड असतील, हे मराठा साम्राज्याचाच एक भाग आहे. त्यानंतर शाहू महाराजांनी जी मदत केली, शाहू महाराज म्हणजे कोण, हे शिवाजी महाराजांचे वंशज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे नंतर 2 गाद्यामध्ये रूपांतर झालं. जी साताऱ्यामध्ये जी गादी आहे ती म्हणजे संभाजी महाराजांचे वंशज, आणि जी कोल्हापूरला जी गादी आहे ती म्हणजे राजाराम महाराजांचे वंशज. हे शिवाजी महाराजांचे 2 मुलं, 2 छत्रपती. एकाचे वारसदार साताऱ्याची गादी सांभाळली आणि दुसऱ्याच्या वारसदारांनी, राजाराम महाराजांच्या वारसदारांनी कोल्हापूरची गादी सांभाळलेली आहे. दोन्ही कोल्हापूरचे वंशज असतील किंवा साताऱ्याचे वंशज असतील, हे दोन्ही वंशज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. तर बाबासाहेबांना मदत केलेली आहे सयाजीराव गायकवाडांनी केलेली आहे आणि शाहू महाराजांनी केलेली आहे. शाहू महाराजांनी केलेली आहे या अर्थाने की शिवाजी महाराजांच्या वंशजांनी केलेली आहे. त्यामुळं या शिवाजी महाराजांच्या घराचा, शिवाजी महाराजांचा संबंध बाबासाहेबांसोबत वेळोवेळी येतो. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेमध्ये शिकायला होते, कोलंबिया विद्यापीठामध्ये, तर त्यांनी एक शिवाजी महाराजांचा जो मुलगा आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात एक प्रबंध तयार केला होता. त्या प्रबंधाचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती. ते खैरमोडींनी जे 12 खंड लिहिलेले आहेत त्याच्यातल्या पहिल्या खंडामध्ये तुम्हाला हा संदर्भ मिळून जाईल. बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावरचे जे 12 खंड आहेत त्याच्यातल्या पहिल्या खंडात हा संदर्भ आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संभाजी महाराजावर सातासमुद्रापलीकडे जाऊन एक संशोधन ग्रंथ लिहिला होता. परंतु त्यांचे जे गाईड आहेत, त्यांचे जे प्रोफेसर आहेत, त्यांनी त्यांना सल्ला दिला की भारतातल्या मूळ समस्येवर तू लिहिलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी त्यानंतर कास्ट इन इंडिया नावाचा प्रबंध लिहिलेला आहे. 1927ला बदलापूरला जी शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली, त्या जयंतीला ही बाबासाहेब आंबेडकर वक्ता म्हणून गेलेले आहेत. तिथं व्याख्यान दिलेलं आहे, तिचं मार्गदर्शन दिलेलं आहे आणि शिवाजी महाराजांच्या अंगी कोणते गुण होते या संदर्भात त्यांनी डिटेलमध्ये 1 तास तिथं भाषण केलेलं आहे. एवढंच नव्हे तर संविधान सभेतलं जे शेवटचं भाषण आहे, अर्थात 25 नोव्हेंबरचं जे भाषण आहे, 25 नोव्हेंबर 1949, त्याच्या दुसऱ्या दिवशी आता 26 नोव्हेंबरला संविधान सभेनं स्वीकारलं. त्याच्या आदल्या दिवशी शेवटचं भाषण बाबासाहेबांचं आहे आणि त्या बाबासाहेबांनी भाषणामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे. तो उल्लेख काय आहे की आपण हे जे मेहनतीनं स्वराज्य उभा केलेलं आहे, हे स्वराज्य आपला जो भारताचा इतिहास आहे, इतिहास जर बघितला, याच्या अगोदरही आपण स्वराज्य उभा केले, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. हे स्वराज्य समाजातील, त्यांच्याच राज्यातील काही आपल्या स्वार्थी आणि मतनबी आणि विश्वासघाती लोकांमुळं शिवाजी महाराजांचं राज्य संपलं, असा उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेत केलेला आहे. बाबासाहेबांचे पुस्तक आहे ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे. बाबासाहेब एक सिद्धांत सांगत आहेत की अगोदर सामाजिक आणि धार्मिक क्रांती होती, नंतर राजकीय क्रांती होती.
अगोदर बुद्धांनी सामाजिक आणि धार्मिक क्रांती केली, त्यानंतर मौर्य राजकीय क्रांती करू शकले. सेम पंजाबमध्ये अगोदर गुरूंनी सामाजिक आणि धार्मिक क्रांती केली, नंतर गुरु गोविंद सिंगांनी नंतर ती राजकीय क्रांती केली. आणि महाराष्ट्राच्या संदर्भात बाबासाहेब म्हणतात या अगोदर महाराष्ट्रामध्ये जे तुकाराम महाराज असतील, जे संत लोक आहेत, त्यांनी वारकरी लोकांनी सामाजिक आणि धार्मिक क्रांती केली आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी राजकीय क्रांती केली. शिवाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख ॲनेलिस्ट ऑफ कास्टमध्ये काय आहे? तो उल्लेख आहे पॉलिटिकल रिव्हॉल्युशन. शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे? पॉलिटिकल रिव्हॉल्युशन केलेलं आहे, असं ॲनेलिस्ट ऑफ कास्टमध्ये बाबासाहेब म्हणतात. आणि डिटेलमध्ये जर बघितलं तर हे जे पुस्तक आहे हू वेअर दी शूद्राज, या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर जवळपास 14 पानं लिहिलेली आहे. हे पुस्तक म्हणजे शिवाजी महाराजांचा रेफरन्स काय येतोय? याचं कारण आहे की हू वेअर दी शूद्रा हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक वाचत असताना तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे इंडो आर्यन सोसायटीमध्ये, त्या पुस्तकाचं आपण अर्ध वाचतो, हू वेअर दी शूद्रा, हाऊ दे केम टू बी दी इन फोर्थ वर्ना इन इंडो आर्यन सोसायटी. म्हणजे जे हू वेअर दी शूद्रा, शूद्रपूर्वी कोण होते आणि ते चौथ्या वर्णामध्ये इंडो आर्यन सोसायटीमध्ये चौथ्या वर्णात ते कसे गेले, या संदर्भात बाबासाहेब पुस्तक लिहितात. आणि त्याच्यामध्ये संदर्भ म्हणून बाबासाहेबांचा जो सिद्धांत सांगितलेला आहे की शूद्रपूर्वी, आताचे शूद्र नाही बरं का, इंडो आर्यन काळातील शूद्र, जे इंडो आर्यन काळातील जे शूद्र होते ते त्याच्यापूर्वी कोण होते? तर त्याच्यापूर्वी ते क्षत्रिय होते. आणि ते क्षत्रिय होते, परंतु ते शूद्र कसे झाले? तर ब्राह्मणांनी त्यांचा उपनयन करण्याचा जो विधी असतो, क्षत्रियांना 11व्या वर्षी उपनयन करावं लागतो, अर्थात जानवं घालावं लागतं, याला उपनयन म्हणतात. हा उपनयन करण्याचा विधी ब्राह्मणांनी नाकारला आणि म्हणून क्षत्रिय लोक हे शूद्र झाले. आणि ते उदाहरण देण्यासाठी आधुनिक काळातलं, कलियुगातलं म्हणता येईल, आपल्या भारताच्या मध्ययुगीन इतिहासातलं आहे, पण ब्राह्मणांच्या भाषेमध्ये कलियुगातील उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि ते उदाहरणामध्ये बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये 14 पानं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर सांगितलेली आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्य उभा राहिल्यानंतर ज्यावेळेस शिवाजी महाराजांना राजा बनायचं होतं आणि राजा बनण्यासाठी त्यांच्यापुढं खूप सारे ऑप्शन्स होते, जसे ते मुघल बादशाहकडून ही किताब घेऊ शकत होते राजाचा, परंतु बाबासाहेब म्हणतात फक्त राजा होणे नाही आहे, ते सामाजिक दर्जा प्राप्त करून घेणे. राज्याभिषेकाचा जो मूळ उद्देश आहे फक्त राजा होणे नाही तर सामाजिक दर्जा प्राप्त करून घेणे हा आहे, हेही बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि त्या काळामध्ये जर बघितलं तर 2 पद्धतीनं राज्याभिषेक केले जायचे, एक वेदोक्त पद्धतीनं आणि दुसरा पुराणोक्त पद्धतीनं. बाबासाहेब म्हणतात की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पुराणोक्त पद्धतीनं करण्यासाठी काही ब्राह्मण तयार होते. आता वेदोक्त आणि पुराणोक्त म्हणजे काय? एक साधारणपणे वेदातले मंत्र म्हणजे क्षत्रियसाठी म्हटले जातात वेदातले मंत्र, आणि पुराणातले मंत्र, पुराणोक्त मंत्र म्हणजे पुराणातले मंत्र. पुराणातले मंत्र हे शूद्रासाठी म्हटले जातात. समजा एखादा शूद्र व्यक्ती राजा झाला तर त्याच्या राज्याभिषेकाच्या वेळेस किंवा त्याच्या डेली रुटीनमध्ये जे मंत्र म्हणायचे असतात तर ते पुराणोक्त मंत्र अर्थात पुराणातले मंत्र म्हणले जातात. आणि एखादा क्षत्रिय राजा असेल तर त्याच्या आंघोळ करताना, त्याच्या राज्याभिषेकाच्या वेळेस, त्याच्या कोणत्याही घरातल्या विधी आणि कोणत्याही राज्यामधल्या विधीच्या वेळेस वेदातले मंत्र म्हटले जातात, अर्थात वेदोक्त मंत्र म्हटले जातात. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काही ब्राह्मण पुराणोक्त पद्धतीनं मंत्र म्हणण्यास आणि राज्याभिषेक करण्यास तयार होते, परंतु शिवाजी महाराजांना ते वेदातले मंत्र अर्थात वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक करून घ्यायचा होता. कारण जर पुराणोक्त पद्धतीने करून घेतला असता ते राजा झाले असते, परंतु त्यांना शूद्र राजा म्हणून संबोधलं गेलं असतं. आणि वेदोक्त पद्धतीने केल्यानंतर त्यांना राजा जरी झाल्यानंतर त्यांना क्षत्रिय राजाचा दर्जा मिळणार होता. आता यासाठी मग काय करावं लागणार होतं? काही अडचणी होत्या. नंबर 1 ची अडचण होती की शिवाजी महाराज हे क्षत्रिय आहेत हे अगोदर सिद्ध करणं आवश्यक होतं. दुसरी अडचण होती, जर समजा क्षत्रिय आहे तर क्षत्रियाचा उपनयन म्हणजे जानवं घालण्याचा विधी वयाच्या 11व्या वर्षी होतो आणि शिवाजी महाराजांचा जानवं घालण्याचा विधी अर्थात उपनयन विधी झालेला नव्हता. ही एक दुसरी अडचण होती. परंतु दुसरी अडचण जी आहे ही एक व्रात्यस्तोम नावाचा विधी आहे. व्रात्यस्तोम विधी केल्यानंतर ही अडचण दूर होणारी होती. व्रात्यस्तोम विधी म्हणजे जर समजा 11व्या वर्षी जर उपनयन संस्कार केला नसेल क्षत्रियाचा तर तो नंतरच्या काळामध्ये तो विधी करून उपनयन संस्कार केला जाऊ शकत होता, तर त्याला ते सोल्युशन होतं. परंतु पहिलं मोठी अडचण होती की शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत याचा पुरावा देणं आवश्यक होतं. कारण जर क्षत्रिय असतील तर त्यांचं उपनयन झालेलं असतं.
आणि त्यामुळं जे गागा भट्ट आहे, काशीचा जो गागा भट्ट आहे, काशीच्या गागा भट्टाला आणायला शिवाजी महाराजांचे जे खाजगी चिटणीस होते, त्यांचं नाव आहे बाळाजीवजी. हे बाळाजीवजी म्हणजे जातीनं कायस्थ. बघा, या कायस्थ व्यक्तीनं 3 ब्राह्मणांना काशीला पाठवलं. आणि काशीचे जे गागा भट्ट आहे ते गागा भट्ट मूळचे महाराष्ट्राचे, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जे पैठण तालुका आहे आणि ज्या पैठणचे होते हे गागा भट्ट, परंतु ते काशीला गेले होते. मूळ यांचं गाव पैठण गागा भट्टांचं. तर 3 ब्राह्मण बाळाजी आवजीनं पाठवले आणि ते 3 ब्राह्मण वापस आले. वापस त्यांनी येताना गागा भट्टाचं एक पत्र दाखवलं. हा सगळा इतिहास बाबासाहेबांच्या पुस्तकातला आहे, कुवेर दे शूद्रातला पुस्तकातला मी सांगत आहे. बाबासाहेबांनी हे सगळं लिहिलेलं आहे. त्या 3 ब्राह्मण वापस आले आणि वापस येऊन त्यांनी गागा भट्टाचं एक पत्र आणलं होतं आणि त्या पत्रामध्ये गागा भट्टानं लिहिलं होतं, छत्रपती शिवाजी महाराज हे शूद्र आहेत आणि शूद्र असल्यामुळं त्यांना राजा बनण्याचा अधिकार नाही, त्यामुळं मी राज्याभिषेकाला येणार नाही. मग काय केलं बाळाजी आवजीनं? नंतर काय केलं, थोडी वंशावळ गोळा केली आणि मेवाडचे जे सिसोदिया आहेत, सिसोदिया घराणं, त्या मेवाडच्या सिसोदिया घराण्यासोबत शिवाजी महाराजांची वंशावळ जुळवली आणि ती वंशावळ घेऊन गागा भट्टाकडे ते गेले की शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत. पण यावेळेस ब्राह्मणाला नाही पाठवलं. निळो येसाजी नावाचा जो कायस्थ ग्रहस्थ आहे, कायस्थ मावळा आहे, या मावळ्याला, निळो येसाजी नावाच्या कायस्थ जातीच्या मावळ्याला बाळाजी आवजीनं यावेळेस काशीला पाठवलं. आणि जसे काशीला गेले, निळो येसाजीनं काय केलं कायस्थानी, तर तो गागा भट्टाला घेऊनच आला. बघा, ज्यावेळेस 3 ब्राह्मण गेले, ब्राह्मण गागा भट्टाला घेऊन नाही आले. उलट त्यांनी त्यांचं काय कहाण्या रचल्या माहीत नाही, परंतु ज्यावेळेस कायस्थ गेला तर कायस्थ मात्र वापस आला, वापस घेऊन आला. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आता ज्यावेळेस गागा भट्ट वापस काशीहून रायगडला आला, इथं आल्यानंतर त्यानं शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये सर्व ब्राह्मणांशी चर्चा केली. आणि शिवाजी महाराजांचा जो मुख्य प्रधान आहे त्याचं नाव आहे मोरोपंत पिंगळे. हा मोरोपंत पिंगळेंचा विरोध होता सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात. मग मोरोपंत पिंगळे आणि गागा भट्टाची जी बैठक झाली आणि त्यानंतर कोलांटी उडी मारली गागा भट्टाने. आणि गागा भट्ट म्हणला, ह्या जो पुरावा आहे हा पुरावा ग्राह्य धरता येणार नाही. शिवाजी महाराजांचे सिसोदिया घराणे जे संबंध होते किंवा त्यांचे ते वंशज आहेत, हे पुरावा हा ग्राह्य मानता येणार नाही, अशी कोलांटी उडी मारली गागा भट्टाने. बघा, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता तो सिसोदिया घराणा आहे. आता बाबासाहेब म्हणतात शिवाजी महाराजांचा विषय राहिला आणि सिसोदिया घराण्याचा पुढचा विषय सुरू झाला. पहिला प्रश्न आहे की सिसोदिया घराण्याचीच वंशावळ का आणली होती? त्याचं कारण आहे की ज्यावेळेस मोघलांनी भारतावर राज्य केलं आणि खूप साऱ्या राजपूत लोकांनी आपल्या आया बहिणी, आपल्या मुली मोघलांना दिल्या, मोघलांच्या बायका झाल्या. हे आपल्याला जोधा अकबर, तुम्ही पिक्चर बघितला असेल. जोधा ही काय आहे? जोधा ही राजपूत राजाची मुलगी आणि अकबर मोगल बादशाह. म्हणजे राजपूत लोकांनी आपल्या मुली मुघल बादशाहाला दिलेल्या आहेत आणि जवळपास सर्व मुघल बादशाहांना त्यांनी मुली दिलेल्या आहेत राजपूत लोकांनी. परंतु हे जे मेवाडचे सिसोदिया लोक आहेत, या मेवाडच्या सिसोदिया लोकांनी त्यांच्या घरातली एकही मुलगी मोघलांना दिलेली नव्हती. हा एक मुद्दा. आणि 2, ज्यांनी मोघलांना मुली दिल्या त्यांच्या घरात ते स्वैरिक सुद्धा करत नव्हते. अर्थात ते स्वतःला रक्तशुद्धी मानत होते. म्हणून ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं वंश ठरवायचा वेळ आली त्यावेळेस सिसोदिया घराण्यासोबतची वंशावळ जुळवण्यात आली आणि शिवाजी महाराज आणि सिसोदिया घराणं. परंतु मुळात हा प्रश्न तयार झाला त्याच्यानंतरच्या कालखंडात की शिवाजी महाराज सोडा, हे राजपूत लोक क्षत्रिय आहेत. बाबासाहेबांनी या संदर्भामध्ये लिहिलेलं आहे की राजपूत लोक, ब्राह्मणांची जी थिरी होती, कलियुगामध्ये कोणीही क्षत्रिय नाही. नंद अंतम क्षत्रिय अंतम, नंद राजाचा अंत झाल्यानंतर कोणीही क्षत्रिय राजा राहिलेला नाहीये. अर्थात मौर्यांना ते क्षत्रिय मानायला तयार नाहीत आणि मौर्यांच्या नंतर जे कोणी राजे झाले त्यांना क्षत्रिय मानायला तयार नाहीत. मग जर प्राचीन काळातच क्षत्रिय संपलेले आहेत तर मग प्रश्न आहे, आधुनिक काळामध्ये, कलियुगामध्ये कुठून आले क्षत्रिय? दुसरा सिद्धांत ब्राह्मण सांगतात की परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केलेली आहे आणि जर पृथ्वी निक्षत्रिय झाली 21 वेळेमध्ये तर मग कलियुगामध्ये क्षत्रिय कुठं आहे? परशुरामाने सगळे क्षत्रिय मारले, एकदा मारले, दुसऱ्यांदा मारले, त्याचे लेकरं मारले, अशी 21 वेळेस मारले. मग क्षत्रिय औषधाला जर शिल्लक राहिलेलं नाही तर शिवाजी महाराज क्षत्रिय कसे आणि राजपूत सुद्धा क्षत्रिय कसे? हा प्रश्न निर्माण होतो.
त्यामुळं याचं खरं कारण आहे की बाबासाहेब म्हणतात, आणि त्या काळातले खूप सारे हिस्टोरियनसुद्धा ही गोष्ट मान्य करतात, की जे भारतामध्ये वेगवेगळे जसं आर्य आक्रमणकारी आले असं म्हणतो आपण, हून आले, शक आले, कुशाण आले, ग्रीक आले, मुघल आले, तुर्क आले, इंग्रज आले, फ्रेंच आले, डच आले, खूप सारे आक्रमणकारी लोक भारतामध्ये आलेले आहेत. जे हून लोक आहेत त्यातले त्यात श्वेतवर्णाचे जे हून लोक आहेत, हे हून लोक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून तेच राजपूत लोक आहेत असं बाबासाहेब या मताला येतात. कारण त्या काळातल्या ती रेफरन्सेस घेऊन बाबासाहेब बोलत आहेत, त्या काळातल्या हिस्टोरियन लोकांचे, इतिहासकारांचे रेफरन्स घेऊन बाबासाहेब म्हणत आहेत की राजपूत लोक हे अगोदरचे हून लोक आहेत. आणि त्या काळामध्ये बौद्ध राज्य होते, बौद्ध राजांच्या विरोधामध्ये हून लोकांना बोलवून घेण्यात आलं ब्राह्मणांनी, आणि हून लोकांचा वापर बौद्ध लोकांचे मुंडके उडवण्यामध्ये केला. हा जो हिस्टॉरिकली एक सिद्धांत सांगितला जात होतो, तर बाबासाहेब म्हणतात त्यामुळं हून लोकांना त्यांनी क्षत्रियत्वाचा दर्जा दिला आणि हिंदू धर्मामध्ये, ब्राह्मण धर्मामध्ये सामावून घेण्यात आलं. हा सगळा इतिहास बी बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. आता मूळ मुद्दा हा आहे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला ज्यावेळेस गागा भट्टांनी नकार दिला आणि गागा भट्टांनी मत प्रदर्शित केलं, ते फार महत्त्वाचं आहे. तो म्हणाला की शिवाजी महाराज हे शूद्र आहेत आणि एका शूद्राचा राज्याभिषेक करण्याऐवजी बाळाजी आवजी जे आहेत ते कायस्थ आहेत, आणि या कायस्थाचा एक वेळेस मी राजा म्हणून राज्याभिषेक करेन, पण शूद्र असणाऱ्या शिवाजीचा राज्याभिषेक करणार नाही. ही जी गोष्ट गागा भट्टाने म्हटली, त्यानंतर मात्र मोरोपंत पिंगळे आणि त्यांच्या गँगनं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला मान्यता दिलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आपल्याला, या असं कसं काय केलं? हा इतिहास केशव सीताराम ठाकरे, बाळ ठाकरेंचे जे वडील आहेत, केशव सीताराम ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांनी जे पुस्तक लिहिले, ग्रामन यांचा साध्यंत इतिहास, या पुस्तकाचा रेफरन्स घेऊन बाबासाहेबांनी हे मत प्रदर्शित केलेलं आहे. म्हणजे केशव सीताराम ठाकरेंचं, प्रबोधनकार ठाकरेंचं हे जे पुस्तक आहे ग्रामन यांचा साध्यंत इतिहास, याला रेफर केलं बाबासाहेबांनी आणि त्याच्यातले उतारे दिलेत आहेत या पुस्तकामध्ये, शूद्रपूर्वी कोण होते मध्ये. आणि बाबासाहेब म्हणतात की ही काय भानगड आहे? केशव सीताराम ठाकरेंना त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की ब्राह्मणांचा आणि कायस्थांचा 36चा आकडा. हा 36चा आकडा काय आहे? कारण कायस्थांची उत्पत्ती कशी झाली, कायस्थांची उत्पत्ती कशी झाली, ब्राह्मणाने लिहिलं. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय झाली आणि फक्त क्षत्रिय महिला जिवंत होत्या. त्या क्षत्रिय महिला ब्राह्मणाकडे गेल्या आणि पाया पडल्या, याचना केली की आम्हाला पुत्र द्या, आणि मग ब्राह्मणांनी त्या क्षत्रिय महिलासोबत समागमन केलं आणि त्या ज्या अवलादी झाल्या त्या म्हणजे कायस्थ आहेत असं ब्राह्मणांनी पुराणामध्ये लिहिलं. हे मी नाही म्हणालो, हे केशव सीताराम ठाकरेंनी लिहिलेलं आहे, स्वतः कायस्थ असणार. त्यामुळं कायस्थांचा आणि ब्राह्मणांचा झगडा आहे. शिवाजी महाराजांच्या काळातही हा प्रचंड झगडा आहे, नंतरच्या काळात मी तुम्हाला तो झगडा दिसेल. बाबासाहेब आंबेडकरांसोबत जे चित्रे होते, जे टिप्पणीस होते, हे लोक कायस्थ होते. हे जे ठाकरे कुटुंब आहे हे कायस्थ आहे. आजचे कायस्थ म्हणजे अमिताभ बच्चनचं कुटुंब हे कायस्थ आहे. जे ओडिसाचे मुख्यमंत्री राहिलेले पटनायक, नवीन पटनायक, बिजू पटनायक, हे कायस्थ लोक आहेत. ह्याचे जे बंगालचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ज्योती बसू, हे कायस्थ आहेत. सुभाषचंद्र बोस कायस्थ आहेत. स्वामी विवेकानंद हे कायस्थ आहेत. लालबहादूर शास्त्री कायस्थ आहेत. कायस्थांचा आणि ब्राह्मणांचा झगडा अगोदरपासून आहे. शिवाजी महाराजांच्या काळातही होता, तो नंतरच्या काळात तुम्हाला दिसेल. सुभाषचंद्र बोस आणि नेहरू ब्राह्मण, सुभाषचंद्र बोस कायस्थ. हा कायस्थ आणि ब्राह्मणातला झगडा आहे. कायस्थांना काँग्रेस सोडावी लागली, म्हणजे अर्थात सुभाषचंद्र बोसला काँग्रेस सोडून नवीन संघटन बनवावं लागलं. बाबासाहेबांनी या कायस्थ आणि ब्राह्मणाच्या झगड्याचा फायदा घेतलेला आहे, शाहू महाराजांनी घेतलेला आहे. शाहू महाराज ठाकरेंना ताकद द्यायची, रसद पुरवायचे, ली ब्राह्मणाच्या विरोधामध्ये, आणि मग प्रबोधनकार ठाकरे ब्राह्मणाच्या विरोधात लिहायचे. हा बी इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या काळात हा इतिहास आहे. बाळाजी आवजीनं हा कायस्थ आहे. कायस्थ ज्यावेळेस गेला त्यावेळेस गागा भट्ट आला आणि बाळाजी आवजीलाच मी राज्याभिषेक करतो, राजा करतो, ही ज्यावेळेस भूमिका घेतली तर ब्राह्मणाला वाटलं शूद्र असणारा शिवाजी ठीक आहे, परंतु कायस्थ असणारा आम्हाला बाळाजी आवजी नको, म्हणजे बाळाजी आवजीच्या विरोधात भूमिका घेतली. हे राजकारण आजच्या पिढीतले आपल्याला कळायला पाहिजे. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचं जे भांडण आहे हे ब्राह्मण आणि कायस्थातलं भांडण आहे, हे लक्षात घ्या. हे ब्राह्मण आणि कायस्थामधला झगडा आहे, फार मोठा हा झगडा आहे. त्यामुळं सर्व शक्ती लावून पक्ष फोडला, पण कायस्थाला गादीवरून खाली खेचलं.
BJPने काय केलं, देवेंद्र फडणवीसांनी आर्थिक शिवसेना विकत घेतली, पक्ष फोडला, परंतु उद्धव ठाकरे जे कायस्थ आहेत त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं आणि शिंदे नावाच्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदावर बसवलं. आम्हाला मराठा एक वेळेस चालेल पण कायस्थ चालणार नाही, ही ब्राह्मणांची भूमिका आहे. कायस्थांना कधी कळणारी गोष्ट ही, कायस्थांना समजायला पाहिजे काय बाब आहे, राजकारण काय सुरू आहे. आणि आपल्याला बाकीच्यांनाही कळायला पाहिजे यांच्यातलं राजकारण काय. हे शिवाजी महाराजांच्या काळात घडत होतं. त्यानंतर मात्र जसे गागाभट्टांनी भूमिका घेतली, बाळाजावजीचा मी राज्याभिषेक करेल परंतु शिवाजीचा करणार नाही, त्यावेळं मात्र ब्राह्मणांनी कोलांटेवड्या घेतल्या आणि गागाभट्टाला राज्याभिषेकाला परवानगी दिली. गागाभट्टाने परत कोलांटेवडी घेतली आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. आता शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक झाल्यावर दुसरा राज्याभिषेक झालेला आहे बघा. तो निश्चलपुरीच्या गोसाव्याकडून केलेला आहे दुसरा राज्याभिषेक. पहिला राज्याभिषेक झाल्यानंतर दुसरा राज्याभिषेक झालेला आहे. परंतु पहिला राज्याभिषेक हे सांगतो, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिवाजी महाराजांचा त्यांनी व्रात्यस्तोम करून उपनयन केला. शिवाजी महाराजांचा वेदोक्त पद्धतीनं हे केला. शिवाजी महाराजांचे जे मुलं आहेत राजाराम आणि संभाजी महाराज, त्यांचाही विधी वेदोक्त पद्धतीने शिवाजी महाराजांनी करून घेतला. परंतु त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे जे साताऱ्याची गादी आहे, अगोदर संभाजी महाराजांचा जो मुलगा आहे शाहू, प्रथम शाहूच्या काळातच जे पेशव्यांची जो पहिला बाजीराव आहे, तुम्ही बाजीराव मस्तानी जर पिक्चर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की सगळा कारभार शनिवार वाड्यावरून बाजीराव हाकायचा आणि साताऱ्याला जो शाहू आहे तो नावालाच राजा ठेवला होता. म्हणजे शिवाजी महाराजांचा हा जो नातू आहे शाहू, प्रथम शाहू, याच्या कार्यकाळामध्ये पेशव्यांनी सत्ता हस्तगत केली. शाहूच्या नंतर जो गादीवर आला राजे राम, हे रामराजे होते. रामराजेनंतर दुसरा शाहू गादीवर आला आणि दुसरा शाहू नंतर जो गादीवर आला तो आहे छत्रपती प्रतापसिंह. आता ब्राह्मणांनी काय केलं, बाबासाहेब सांगतात की शाहूला त्यांनी क्षत्रियाचा दर्जा दिला. शाहू नंतर रामराजे जे झाले त्यांनाही क्षत्रियाचा दर्जा दिला, पण त्याच्यानंतर जे दुसरा शाहू झाला त्या दुसऱ्या शाहूला त्यांनी क्षत्रियाचा दर्जा दिला नाही. त्यांचे तिथले सगळे विधी ते पुराणोक्त पद्धतीने करायचे. आणि नंतर म्हणजे भीमा कोरेगावच्या युद्धाच्या दरम्यान जो राजा होता तो म्हणजे छत्रपती प्रतापसिंह भोसले. 1808ला ते राजे झाले, साताऱ्याच्या गादीवर बसले. आणि भीमा कोरेगावच्या युद्धाच्या दरम्यान पेशवा जो दुसरा बाजीराव पेशवा आहे, त्या दुसरा बाजीराव पेशव्यांनी यांना कैदेत ठेवलं होतं. या छत्रपतीला पेशव्यांनी कुठं ठेवलं होतं, काही वासोट्याच्या किल्ल्यात ठेवलं होतं प्रतापसिंहांना. भीमा कोरेगावचं युद्ध झालं आणि त्या युद्धाचा परिणाम झाला. कॅप्टन स्टॉन्टननं जे पत्र लिहिलं ब्रिटिश अधिकाऱ्याला की युद्ध झालेलं आहे आणि आम्ही छत्रपती प्रतापसिंह भोसलेंची सुखरूप सुटका दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या तावडीतून केलेली आहे. भीमा कोरेगावचा इतिहास काय सांगतो, भीमा कोरेगावचा इतिहासामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज छत्रपती प्रतापसिंह भोसलेंची सुटका झालेली आहे आणि रीतसर परत एक गादीवर बसलेली आहे. सांगण्याचा मुद्दा आहे की त्याच 1827च्या दरम्यान ब्राह्मणांनी भूमिका घेतली की आम्ही फक्त शिवाजी, संभाजी आणि राजाराम आणि शाहू यांना क्षत्रियाचा दर्जा दिला होता. त्याच्यानंतर जे काही आहे त्यांना आम्ही क्षत्रिय मानायला तयार नाही, कारण शिवाजी क्षत्रिय होते, संभाजी क्षत्रिय होते, शाहू क्षत्रिय होते, याचा कोणताही पुरावा आमच्याकडे उपलब्ध नाही. ही भूमिका 1827ला म्हणजे 1827 म्हणजे ज्योतिराव फुलेचा जन्म त्यावेळेस घेतली. आणि त्यानंतर 1830ला एक परिषद बोलवली ब्राह्मणांची. बाबासाहेबांनी लिहिले, हे सर्व वृत्तांत लिहिलं आहे. आणि त्या परिषदेमध्ये छत्रपती प्रतापसिंह क्षत्रिय आहेत का ही चर्चा झाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2 ब्राह्मणांचे गट पडले आणि एका गट म्हणला की राजपूत लोकांमध्ये 96 कुळं आहेत आणि मराठ्यामध्ये 96 कुळं आहेत, त्यामुळं छत्रपती प्रतापसिंह महाराज हे मराठा आहेत आणि त्यामुळं क्षत्रिय आहे. तर अपोजिट असणाऱ्या ब्राह्मणांच्या गटानं उत्तर दिलं, महार जातीमध्ये 96 कुळं आहेत. महारामध्ये 96 कुळं होते आणि मग जर महारामध्ये 96 कुळं आहेत आणि 96 कुळं जर आधार असेल क्षत्रियत्वाचा, राजपूत लोक क्षत्रिय म्हणावं लागतील, मराठा लोक क्षत्रिय म्हणावं लागतील, मग महाराणा क्षत्रिय म्हणावं लागेल. म्हणजे हे डिबेट झाला. बाबासाहेबांना डिबेट तुम्ही जर व्हॅल्यूम नंबर 17 पाहिला, हु आर दी महार हे पूर्वी कोण होते,
महारायवरी एक बाबासाहेबांचं पुस्तक आहे, छोटा निबंध आहे, 16-17 पानाचा तो निबंध आहे, व्हॉल्यूम नंबर 17 मध्ये पार्ट 2 मध्ये तुम्हाला उपलब्ध मिळेल. याच्यामध्ये हे प्रतापसिंह महाराजांचा हिस्सा लिहिलेला आहे बाबासाहेबांनी. सांगण्याचा मुद्दा हा आहे की क्षत्रियाचा दर्जा कधीही ब्राह्मण फिरवायचे, द्यायचे, हे सगळ्या गोष्टी इतिहास बाबासाहेबाला माहीत आहे. आणि जे कोल्हापूरची गादी आहे, शाहू महाराज जे आहेत, त्या शाहू महाराजांचा जो वेदोक्त प्रकरण आपल्याला माहीत आहे. आंघोळ करताना तो ब्राह्मण पुराणातले मंत्र म्हणायचा. आता शाहू महाराज कोण आहेत? शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीचे वारस आहेत. कोल्हापूरची गादी कोणापासून सुरू झाली? खुद्द छत्रपती शिवाजी महाराजाचा दुसरा मुलगा आहे राजाराम, राजारामचे वंशज म्हणजे कोल्हापूरचे वंशज. अर्थात शाहू महाराज कोणाचे वंशज ठरतात? शिवाजी महाराजांचे. तरीही त्यावेळेस तर केसरीमध्ये टिळकांनी लिहिलं की आम्ही शिवाजी महाराजाला तात्पुरती सवलत दिली होती, त्यांच्या वंशजांना ही सवलत घेता येणार नाही. टिळकांनी केसरीत लिहिलं. हे सगळं गेल ऑमेटनं, तिचा जो प्रबंध आहे, गेल ऑमेट जे अमेरिकन लेखिका आहे, कल्चरल रिव्होल्ट इन कॉलोनियल सोसायटी, यामध्ये लिहिलंय हे सगळं, गेल ऑमेटनं लिहिलंय. सांगायचा मुद्दा हा आहे की बाबासाहेबांनी हा राज्याभिषेकाचा सगळा प्रसंग लिहिलेला आहे. आणि गागा भट्ट म्हणजे काय आहे? ब्राह्मणांचे कॅरेक्टर आहे. एखाद्याला शूद्र बनवायचं असेल तर ते पैसे घेऊन बनवू शकतात, किंवा तो त्यांचा राजकीय निर्णय असू शकतो, किंवा ते पलटी मारू शकतात, त्यांचं काही खरं नाही. आणि हा सिद्धांत सांगण्यासाठी की शूद्रपूर्वी अगोदर क्षत्रिय होते आणि त्या क्षत्रियांचा उपनयन करण्याचा अधिकार ब्राह्मणांनी नाकारला आणि त्यामुळे हे सगळे क्षत्रिय शूद्र बनले. कधीचे? इंडो आर्यन काळातील. आजचे शूद्र आणि त्या काळातील शूद्र यांचा काही संबंध नाही, लक्षात ठेवा. परंतु त्या काळातील शूद्रांवर जे बंधनं लागले ते वर्तमान काळातील शूद्रावर लावले. का लावले हा संशोधनाचा विषय आहे. बाबासाहेब म्हणतात हे निरपराध लोक आहेत, त्यांच्यावर हे बंधनं लागलेत, त्या काळातील शूद्रासाठी बनवलेली बंधनं. आणि त्या काळातील शूद्र, आर्य काळातील शूद्र आणि आजचे शूद्र यांचा वंश वेगळा आहे, हे वंशाने वेगवेगळे आहेत, हेही बाबासाहेबांचं मत आहे. तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा उद्या दिन आहे, 6 जून. 1674ला राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकाची ही सगळी कथा बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. हा सगळा इतिहास लिहिलेला आहे, वेगवेगळ्या इतिहासकारांचे संदर्भ देऊन लिहिलेले आहे. त्यामुळे उद्याचा जो राज्याभिषेकाचा दिन आहे त्याच्या पूर्वसंध्येला ही आपण चर्चा केलेली आहे. शिवाजी महाराजांच्या संदर्भात बाबासाहेबांच्या काय विचार होते, स्पेशली त्यांच्या राज्याभिषेकाच्या संदर्भात काय विषय होते, हे कुणालाही वाचायचं असेल तर तुम्ही हे शूद्रपूर्वी कोण होते मराठीत वाचू नका. मराठीमध्ये आणखी एक घोळ आहे या पुस्तकामध्ये. हे पुस्तक ज्योतिराव फुलेंना अर्पण केलेलं आहे बाबासाहेबांनी. परंतु या मराठीतल्या कुठल्याही जेवढ्या लोकांनी आतापर्यंत मराठीतले ट्रान्सलेट केलेले आहेत, आता हे पुस्तक जर बघितलं, हे खैरमोडीने ट्रान्सलेट केलेलं आहे, तर लिहिलं आहे अनुवादक खैरमोडे म्हणून. परंतु हे पुस्तक सुगावा प्रकाशन असेल, हे आनंद प्रकाशन आहे औरंगाबादचं, 3rd क्लास प्रकाशन आहे. ते 3rd क्लास यासाठी की बाबासाहेबांनी शूद्रपूर्वी कोण होते हे ज्योतिराव फुलेला अर्पण केलेला ग्रंथ आहे. परंतु या पब्लिक लोकांनी मराठीमध्ये जेव्हा ट्रान्सलेट केलं, ज्योतिराव फुलेचं नामोनिशाण मिटवलं. ज्योतिराव फुलेनं ते अर्पण पत्रिकाच गायब केली. बाबासाहेब प्रत्येक पुस्तक कुणाला तरी अर्पण करायचे, जे ज्योतिराव फुलेला अर्पण केलेलं आहे ते पुस्तकच गायब केलं. त्यामुळे माझा सल्ला राहील, मराठीतलं वाचू नका, इंग्रजीतलं वाचा. इंग्रजीमध्ये तुम्हाला ते मिळून जाईल, ते अर्पण पत्रिका मिळून जाईल. तर हा 6 जूनच्या उद्याच्या राज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि त्या अनुषंगाने बाबासाहेबांचे शिवाजी महाराजांवरचे विचार आणि त्यांच्या राज्याभिषेका संदर्भातले विचार मी व्यक्त केले, तुम्ही ऐकून घेतलात, त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय भारत.